मूल पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत कत्तलेच्या उद्देशाने अवैधरित्या गोवंश वाहतूक करणारा टाटा आयशर ट्रक क्रमांक CG04PM 3377 जप्त केला। या कारवाईत 38 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली असून ट्रक व जनावरे असा एकूण 13,26,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ट्रकमधून चंद्रपूर मार्गे गोवंशांची अवैध वाहतूक केली जात होती। त्यानुसार रेल्वे फाटक परिसरात पोलिसांनी सापळा रचून वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकानं वाहन न थांबवता पळ काढला। पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर चालक अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला। तपासादरम्यान ट्रकमध्ये 38 गोवंश जनावरे अमानुष पद्धतीनं कोंबून भरलेली आढळली। त्यापैकी 3 जनावरं मृत झाली होती। जनावरांना चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचंही निदर्शनास आलं। त्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने जिवंत जनावरांची देखभाल करण्यात आली व मृत जनावरांचे शवविच्छेदन करण्यात आले। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता BNS 2023 मधील कलम 281, 325 तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम 1960 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित अमले आणि पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपेश कुंभरे व पोलीस हवालदार नरेंद्र वाकडे यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे।